हेल्थ केअर आशाताई यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। आज आपण एका महत्त्वाच्या पण कमी ओळखल्या जाणाऱ्या आजाराविषयी जाणून घेणार, ते म्हणजे मलेरियाचा योग्य उपचार आणि औषधांचा योग्य डोस। आपल्या गावात मलेरियाचा रुग्ण आढळला तर त्याला डॉक्टरांनी योग्य औषध आणि ते योग्य प्रमाणात दिलं तर तो रुग्ण लवकर बरा होतो आणि रोग पुढे पसरत नाही। पाहूयात मलेरियाचे प्रकार। मलेरियाचे दोन मुख्य प्रकार असतात, एक म्हणजे प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम आणि दुसरा म्हणजे प्लाझ्मोडियम वायवॅक्स। दोन्हींचा उपचार वेगळा असतो, म्हणूनच आधी आरटीडी टेस्ट किंवा रक्तातील सिमर टेस्ट करून नेमका प्रकार ओळखणं खूप गरजेचं आहे। पाहूयात फॅल्सिपेरम मलेरियासाठी उपचार। जर चाचणीमध्ये प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम पॉझिटिव्ह आला तर उपचारासाठी ACT-SP थेरपी वापरली जाते, म्हणजेच आर्टेसुनेट, सल्फाइडायझिन आणि पायरीमेथामाइन यांचा एकत्रित कोर्स। आता जाणून घेऊया वयानुसार डोस कसे द्यावे। 1 वर्षाच्या आतील मुलांना पहिल्या दिवशी आर्टेसुनेट 25 मिलीग्राम आणि SP 250 12.5 मिलीग्राम दिलं जातं आणि दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी फक्त आर्टेसुनेट 25 मिलीग्राम दिलं जातं। 1 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी पहिल्या दिवशी आर्टेसुनेट 50 मिलीग्राम आणि SP 500 आणि 25 मिलीग्राम आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी फक्त आर्टेसुनेट 50 मिलीग्राम दिलं जातं। थोडक्यात सांगायचं तर आर्टेसुनेट 4 मिलीग्राम प्रति किलो वजनानुसार 3 दिवस आणि सल्फाडॉक्झिन 25 मिलीग्राम प्रति किलो आणि पायरीमेथामाइन 1.25 मिलीग्राम प्रति किलो हे दोन्ही पहिल्या दिवशीच द्यायचे। त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी प्रायमाक्विन 0.75 मिलीग्राम प्रति किलो असं दिलं जातं। पण लक्षात ठेवा ताई, 6 महिन्यांखालील बाळांना SP औषधं द्यायचे नसतात, त्यांना त्याऐवजी आर्टेमिसिनिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपी म्हणजेच ऍक्ट द्यायची असते आणि नेहमीच उपचार देताना डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला नक्की घ्यायचा आहे। आता पाहूयात वायवॅक्स मलेरियासाठी उपचार। जर चाचणीमध्ये PYVAX पॉझिटिव्ह आले तर उपचारामध्ये क्लोरोक्विन आणि प्रायमाक्विनचा वापर केला जातो। क्लोरोक्विन हे एकूण प्रमाण 25 मिलीग्राम प्रति किलो वजनानुसार दिलं जातं आणि ते 3 दिवसात विभागलं जातं। पहिल्या दिवशी 10 मिलीग्राम प्रति किलो, दुसऱ्या दिवशी पुन्हा 10 मिलीग्राम प्रति किलो आणि तिसऱ्या दिवशी 5 मिलीग्राम प्रति किलो। प्रायमाक्विन 0.25 मिलीग्राम प्रति किलो वजनानुसार दररोज 14 दिवस दिलं जातं। उदाहरणार्थ 1 वर्षांच्या आत मुलांना अर्धी गोळी क्लोरोक्विन आणि अर्धी गोळी प्रायमाक्विन द्यायची आणि 1 ते 4 वर्षाच्या मुलांना प्रत्येकी 1 गोळी द्यायची असते। तुम्हाला माहिती आहे का, उत्तर पूर्व राज्यांसाठी फॅल्सिपेरम मलेरियासाठी थोडा वेगळा उपचार केला जातो। येथे ACTL-AL थेरपी म्हणजे आर्टेमेथर आणि ल्युमेफेंट्रिन दिलं जातं। 6 महिने ते 3 वर्ष किंवा 5 किलो ते 14 किलो वजन असलेल्या मुलांना पिवळ्या रंगाच्या पाकिटात प्रत्येक वेळी 1 गोळी दिवसातून 2 वेळा 3 दिवसांसाठी द्यावी। 3 ते 8 वर्ष 15 ते 24 किलो वजनाच्या मुलांना हिरव्या रंगाच्या पाकिटातील 2 गोळ्या दिवसातून 2 वेळा 3 दिवसांसाठी द्यायच्या आहेत। आता पाहूयात मिश्र संक्रमण। कधी कधी रुग्णाला PYVAX आणि P. falciparum दोन्ही प्रकारचे मलेरिया एकत्र असतात। अशा वेळी ऍक्ट थेरपी 3 दिवसांसाठी द्यायची आणि त्याबरोबर प्रायमाक्विन 0.25 मिलीग्राम प्रति किलो दररोज 14 दिवसांसाठी द्यायची असते। तर अशातही मलेरियाचा योग्य उपचार आणि औषधांचा अचूक डोस याची माहिती असणं फार गरजेचं आहे। रुग्णाने औषधांचा पूर्ण कोर्स करावा यासाठी त्याला समजून सांगा आणि नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगा। लवकर निदान, उपचार आणि तुमच्यासारख्या आरोग्य दूतांच्या प्रयत्नांमुळे आपलं गाव नक्कीच मलेरिया मुक्त राहील।